यूट्यूब चॅनल तसेच दैनिक सत्यलारामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. नमस्कार. चर्चा तर होणारच, राजकारण म्हटले तर चर्चा तर होणारच. आज पुन्हा आपल्या स्टुडिओमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अशोक ओळंबे पाटील हे चर्चेसाठी आलेले आहेत. अशोक ओळंबे पाटील आपले सत्यलाळ यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. डॉक्टर साहेब, आपला प्रचार जोमात सुरू आहे. आपले प्रचारामध्ये जे काही अपप्रचार कोणी विरोधक आपल्याकडून अपप्रचार करत आहेत त्यासाठी आम्ही तुम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे. सर्वप्रथम मला एक उत्तर द्या की आपण कुठल्या पक्षाचे उमेदवार आहात? मी प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार आहे. आपण प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार आहात, पण आम्हाला आता काही विरोधक असे म्हणतात की तुम्ही काँग्रेसचे उमेदवार आहेत. या बाबतीत आम्हाला थोडासा खुलासा केला तर बरं वाटेल. ज्या लोकांनी स्वार्थासाठी भारतीय जनता पक्ष सोडून वंचित आघाडीमध्ये महानगरपालिकेमध्ये जाऊन सत्ता भोगली, त्या ठिकाणी सत्ता भोगत असताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना निधी मिळू दिला नाही, भारतीय जनता पक्षाला विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जाण्यास भाग पाडलं, त्यावेळेस गटनेता बदलण्याचं कार्य यांनी केलं आहे. आणि जे सांगत आहे की मी काँग्रेसचा आहे, मला असं वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर साहेब, आणखी एक असा प्रश्न होता की जसं आता काही नगरसेवक म्हणजे भारतीय जनता पार्टी सोबत राहून यांनी पक्षाची गद्दारी केली, हे कुठपत खरं आहे? मला असं नाही वाटत की भारतीय जनता पक्षामध्ये राहून पक्षाची कोणी गद्दारी करेल, कारण की भारतीय जनता पक्षाचं आपल्याला माहित आहे नावलौकिक की बाबा शिस्तीत चालणारा हा पक्ष आहे. आणि कोणी कार्यकर्ता असेल, कोणी नगरसेवक असेल, पक्षाची गद्दारी करणार नाही. डॉक्टर साहेब, आपल्यासोबत मराठा जे वोटिंग आहे ही आपल्यासोबत जुळलेली आहे आणि त्यासोबत तुमच्यासोबत व्यापारी सुद्धा जुळलेले आहेत, काही हिंदी भाषिक सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत. तर आपला विजय कशा प्रकारे राहील? नाही, मला असं वाटतं की माझ्यासोबत संपूर्ण मराठी भाषिक जुळलेले आहे. त्याच्यामध्ये पाटील असतील, कुणबी असतील, देशमुख असेल, मराठा असेल, तेली, माळी, कोळी, साडी, शिंपी, सोनार, अप्पा, कोंदडी, या सर्व समाजाचं नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आणि सोबतच जे हिंदी भाषिक असतील, बौद्ध समाजाचे नागरिक असतील किंवा मी बौद्धापेक्षा अनुसूचित जाती जमातीमध्ये आणि मुस्लिम समाजाचे सुद्धा मला समर्थन आहे. कारण की मी कुठली जातीपाती कधी पाळली नाही आहे, मी जाती वंश वर्णभेद कधी पाळलेला नाही. त्याच्यामुळे सर्व समाजाचा पाठिंबा मला मिळत आहे आणि त्यामुळेच माझा विजय निश्चित होणार आहे. येणाऱ्या 20 तारखेला मला असं वाटतं की लोक मला भरभरून प्रेम करतील, मला आशीर्वाद देतील आणि मला विधानसभेमध्ये पाठवतील. डॉक्टर साहेब, आता आणखी एक माझा एक प्रश्न होता की काही विरोधकांच्याकडून आपला जो काही प्रचार होत आहे की जसं आता मी मगाशी तुमच्याशी बोललो की ते तुमच्यावर आरोप करत आहेत की तुम्ही पक्षासोबत गद्दारी केली. तर आज तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीने जर तिकीट दिलं असतं तर पण करत. डॉक्टर साहेब, आता पुन्हा मी त्याच विषयावर बोलतो की तुमच्यावर आरोप होत आहे की तुम्ही एक उभे राहिल्यामुळे मराठी वोटिंग हे डिवाइड होणार आहे आणि काँग्रेसला तुम्ही निवडून आणणार आहात, असा आरोप भाजपकडनं होत आहे. हे कुठपत खरं आहे? मला असं वाटतं की हा जो आरोप आहे हा सबसे खोटा आहे, हा अपप्रचार आहे. मराठी भाषिक, हिंदी भाषिक आणि हिंदुत्ववादी जे मतदार आहेत, मला वाटते जवळपास 2,20,000च्या वर आहेत. आणि जर काँग्रेसचे जर मतदार आहेत तर मला वाटते 90,000च्या वर नाही आहे. आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर कुठंही असं वाटत नाही की आम्ही काँग्रेसच्या मदतीसाठी किंवा काँग्रेसच्या सहायता करण्यासाठी उभं आहोत. त्याचं कारण असं आहे की जर हे सर्व एकत्र आले आणि त्यांनी जर एका उमेदवाराला चालवलं
तर या ठिकाणी हिंदुत्ववादी विचाराचाच आमदार होणार आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला मान्य नाही की आपण जी उमेदवारी दिली आहे त्या उमेदवाराच्या बाबतीत जनता काय म्हणत आहे. आणि हे माहीत असून सुद्धा एक सोंग घेतलं जातं की बा सर्व ऑलवेल आहे. कुठेही ऑलवेल नाही आहे. ज्या पद्धतीनं जे आरोप लावतात बिनबुडाचे ते आरोप खोटे आहे. आणि या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की अमरावती पॅटर्न अकोल्यामध्ये होणार आहे. आणि मी अपक्ष नाही आहे, मी प्रहार जनशक्ती पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. आणि अमरावतीची पुनरावृत्ती याच्यासाठी होईल की आता लोक कंटाळलेले आहे, लोकांना परिवर्तन पाहिजे आहे. आणि मराठी भाषिक तुम्ही म्हटलं तर मराठी भाषिकांमध्ये सुद्धा असुरक्षितता आहे की भविष्य काय आहे अकोल्याचं, अकोल्याचा विकास कुठे आहे. मला असं माझ्या प्रश्नाचं तुम्ही अद्याप उत्तर दिलं नाही की तुम्ही काँग्रेसचे उमेदवार आहात का, त्यांचा आरोप आहे. या काँग्रेस का ते अपप्रचार करत आहेत तुमच्यावरती. बरोबर आहे, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यांना कुठेतरी बिंबवायचं आहे की बा हे लोक जर उभे असले तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येणार नाही. आणि आम्ही जरी उभं नसलो तरी मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकत. साहेब, मला आणखी एक प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडून नेहमी तुमच्यावर आरोप होत आहेत की तुम्ही काँग्रेसचे उमेदवार आहात. काँग्रेसचे उमेदवार कोण आहे मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसचा उमेदवार साजिद खान पठाण आहे. आणि साजिद खान पठाणनं सूचना केल्यानंतर ज्या भारतीय जनता पक्षाचे आता उमेदवार आहेत त्यांनी सूचक म्हणून टिपू सुलतानचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि खुद्द काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते सांगतात की शेरे म्हैसूर टिपू सुलतानचा इतिहास त्यांनी विजय अग्रवालांना विचारावा. त्यामुळे हे सिद्ध होते की मला वाटते भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही उमेदवार जे आहेत एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. डॉक्टर साहेब, भारतीय जनता पार्टीकडनं तुमच्यावर आरोप होत आहेत की तुम्ही काँग्रेसचे उमेदवार आहेत. नेहमी तुम्ही आता प्रहार परिवर्तन शक्तीचे तुम्ही उमेदवार आहात. आता त्यांनाही कळायला पाहिजे. पण काहीतरी उमेदवारी दिली गेली आहे आणि हे काँग्रेसचे आहेत आणि साजिद खान पठाणला हे सपोर्ट करत आहेत. तर याच्या बाबतीत थोडस आपलं तुम्ही जर खुलासा केला तर बरं होईल. मला वाटतं की जे सांगत आहेत की बा मी काँग्रेसचा उमेदवार आहे, काँग्रेसचा उमेदवार कोण आहे हे साजिद खान पठाण खुद्द कबूल करतात की ज्यांनी टिपू सुलतानचं नाव या महापालिकेच्या सभागृहाला दिलेलं आहे त्याचा इतिहास त्यांनी विजय अग्रवालांना माहीत आहे, म्हणूनच त्यांनी टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी मंजुरात दिलेली आहे. याच्यात काँग्रेसचा उमेदवार कोण आहे याच्यावरून हे सिद्ध होते की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. आणि याच्यावरून सिद्ध होते की हे दोन्ही उमेदवार एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे एकाच नाण्याचे बाजू. 100%. आणि ते गाजावाजा करत आहेत की हे जे अपक्ष उमेदवार आहेत, काही उमेदवार जसे राजेश मिश्रा झाले, हरीशभाई आलिमचंदानी झाले, डॉक्टर अशोक होळंबे पाटील झाले, हे काँग्रेसला सपोर्ट करत आहे. म्हणजे आता तुम्ही एक खुलासा करून टाकला की ह्या दोन्ही, हे जे भाजपचा उमेदवार आणि काँग्रेसचा उमेदवार हे दोन्ही एकाच बाजूचे नाणे आहेत. तर मत साहेब, आणखी एक मुद्दा आहे की आता नेहमीच सभा चालू आहे, मोठ्या प्रमाणात सभा चालू आहे. भारतीय जनता पार्टी विकासाच्या नावावर बोलत आहे. तर या विकासाच्या बाबतीत आपण, कारण भारतीय जनता पार्टीत आपण होता आणि तुम्हालाही माहित आहे किती प्रकारे विकास झाला. आणि हे आज सांगत आहेत की आम्ही हा विकास केला, तो विकास केला. तुम्हाला खूप प्रकार वाटते. मला असं वाटतं की बा संपूर्ण भाषणं त्यांचे स्वतः त्यांनी ऐकावे आणि जनतेला ऐकू द्यावे. त्या भाषणांमध्ये, ज्या प्रचार भाषणांमध्ये फक्त केंद्र शासनाच्या योजना, केंद्र शासनाचं कार्य आणि राज्य शासनाचं कार्य याच्याशिवाय यांच्याजवळ कुठलेही मुद्दे नाही आहेत. यांनी स्थानिक लेवलवर या ठिकाणी महापौर होते, स्टँडिंग समिती सभापती होते, या ठिकाणी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. आणि हे सत्ता असताना ते विकासाच्या मुद्द्यावर का बोलत नाही हा मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की भूमिगत गटार योजना का होऊन नाही राहिली,
या ठिकाणचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल का सुरू होत नाही आहे? या ठिकाणचं सांस्कृतिक भवनचे दार खिडक्या का लोक चोरून नेत आहे? या अकोल्याचं अतिक्रमण का हटत नाही आहे? या गरीबाचा रिक्षा चालवण्याचा मुलगा कॉलेजमध्ये का शिकत नाही, हा प्रश्न आहे माझा. अकोल्यातील सुशिक्षित लोकांना, शिकलेल्या तरुणांना का रोजगार मिळत नाही? अकोल्याचं विमानतळ का सुरू होत नाही? अकोल्यामध्ये उद्योजक, कारखानदार का येत नाही? अकोल्याची पूर्णा नदी, आपले मोरणा नदी का स्वच्छ होत नाही? आज आपण पाहतो की अकोल्याचा असदगड किल्ला, त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे. हा किल्ला दुरुस्त का होत नाही? लोकांसाठी पर्यटनासाठी का उपलब्ध होत नाही? अकोल्यामध्ये कापसी तलाव जवळ आहे, नजीक आहे, महानगरपालिकेच्या अखत्यारीत्या आहे, परंतु 200 एकरची जागा का पडून आहे? का तिथं पर्यटन स्थळ होत नाही? अकोल्यामध्ये का अकोलेकर धुळीचं शहर म्हणतात? का इथं डासाचं शहर म्हटलं जातं? आज मला असं वाटतं की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जरी राज्य शासनाचं असेल, यांची ताकद असायला पाहिजे की महानगरपालिकेचं सुद्धा सुपर हॉस्पिटल असलं पाहिजे. का करत नाही? यांनी विकासाच्या गोष्टी कराव्या. यांनी जातीपातीच्या पलीकडे राजकारण करावं. जातीच्या गोष्टी सांगून प्रत्येक वेळेस मतदान मिळत नाही असं मला वाटते. आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक प्रचार यात्रेमध्ये बटेंगे तो कटेंगे, त्याच्यानंतर की बा आम्ही तुमचा जो महिलांना हप्ता मिळतो तो कमी करू, या पद्धतीच्या धमक्या देणं किंवा या पद्धतीचं जे लोकांना इनडायरेक्टली सांगणं, मला असं वाटतं की हे आमिष दाखवल्यासारखं आहे. या आमिषाला अकोलेकर जनता बळी पडणार नाही. अकोलेच्या जनतेना आता विकास पाहिजे. आणि मी जेव्हा पदयात्रा करतो, मी जेव्हा लोकांशी संवाद साधतो, त्यावेळेस प्रत्येक गल्लीमध्ये समस्या वासून आपल्या डोळ्यासमोर उभी आहे. आणि त्या समस्येबद्दल का बोलत नाही? ज्या ठिकाणी हे सभा होतात, बैठका होतात, आजूबाजूनं पाक आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर अकोला आहे. कुठं आहे स्वच्छ शहर, सुंदर शहर? मला असं वाटतं की यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. का उघड्यावर मांस विक्री होते अकोल्यामध्ये? का उघड्यावर मांस विक्री होते? महिला सुरक्षित नाही आहे, व्यापारी सुरक्षित नाही. मला असं वाटतं की पोलीस आयुक्तालय का आलं नाही पाहिजे इथं? कोण बोलणार आहे त्याच्यासाठी? जे लोक मतदान करतात त्यांचं दायित्व नाही आहे, त्यांचं दायित्व आहे मतदान करणं. परंतु जे जनप्रतिनिधी आहे, गेले वर्षानुवर्ष या ठिकाणी राज्य करत आहे, त्यांना माझा प्रश्न आहे की त्यांनी या प्रश्नाचं, मी जो प्रश्न आपल्याला विचारले आहे ते सर्व प्रश्न, याचं त्यांनी प्रथम उत्तर द्यावं आणि नंतर त्याच्या पलीकडे केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सांगाव्या. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की अकोल्यामध्ये कुठलाच विकास झाला नाही, त्या विकासावर हे बोलतच नाही. विकासाचा विषयच नाही आहे. आता लोक गमतीला म्हणतात विकास पैदाच झाला नाही. तर मला असं वाटतं बा अकोल्यामध्ये विकासच नाही आहे, तर सांगतील कुठून? अकोल्यामध्ये हे सर्व शहर भकास झालेलं आहे. हे शहर धुळीयुक्त झालेलं आहे. हे शहर अतिक्रमण युक्त झालेलं आहे. हे शहर एवढ्या परिस्थिती वाईट मध्ये आहे की या शहरामध्ये मुलं मुली राहण्यास तयार नाही आहे. या ठिकाणचा एक शिक्षण स्थलांतरित होत आहे. आपलं एक अकोला म्हणून एक शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्यानंतर अकोल्याचं एक नाव आहे की शिक्षणाचं माहेरघर आहे. पण आता तुम्ही बोललेत की इथे विद्यार्थी सुद्धा राहायला तयार नाही आहेत. आज मला असं वाटतं की इथचा नागरिक सुद्धा एक दिवस म्हणेल की मला अकोला नको आहे. कारण की अकोल्यामध्ये काय सुविधा आहे? अकोल्यामध्ये जो टॅक्सेशन घेतला जातो त्याच्या अगेन्स्टमध्ये काय मिळतं? अकोल्यामध्ये नळाचा पाणी टॅक्स घेतला जातो. मला सांगा, रोज पाणी मिळतं का? आज या अकोल्यासाठी कुठला प्रोजेक्ट आणला यांनी? आणि आणला तर वारी प्रकल्पाचं शुद्ध आणि चांगलं पाणी होतं, का बंद पडला? नाही, आता तुम्ही हे पाण्यावर जे बोलले तर आता माझ्याकडे जेवढी माहिती आहे मी तुमच्या सोबत शेअर करतो की आयुक्त लहाने होते, लहाने साहेबांनी की बा जनतेला 1800 रुपये पाणी कर हा जास्त येऊन राहिला, तर त्यांनी काय केलं की बा आपण एक मीटर बसू. मीटर बसवण्याची त्यांनी एक टेंडर काढलं की बा आपल्याला मीटर बसवायचे. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, महापौर सर्व तिथे होते. पण आता लोकांना ते 1200 रुपये न येता आता 5 ते 10,000, कोणाला 20,000, कोणाला 50,000 रुपये नळाचं बिल येत आहे. तर या बाबतीत तुम्हाला काय वाटते की याच्याने काही भ्रष्टाचार झालेला आहे? 100% भ्रष्टाचार झालेला आहे. बाजारामध्ये 400, 500, 700 रुपयाचं मिळणारं मीटर 3-3 हजार रुपये देऊन नागरिकांच्या माथी मारलेला आहे. आणि माथी मारत असताना अपेक्षा हे होती की त्या मीटरचं रिडिंग व्हावं. मला असं वाटतं की कुठल्याही मीटरचं रिडिंग होत नाहीये. मीटर रिडिंग प्रमाणे बिल येत नाहीये.
सरसकट कोणाला 5,000, कोणाला 10,000, कोणाला 15,000 असे बिल येत आहे. आज जर मध्यमवर्गीयाच्या इथं असाल तर 2,000च्या खाली पाण्याचं बिल नाही आहे, तर त्याला पाणी विकत घेऊन प्यायला पुरतं. लेकिन मला वाटते की महानगरपालिकेचं पाणी लोक येणाऱ्या काळामध्ये पिणार सुद्धा नाही. त्याचं कारण असं की महाग आहे पाणी. म्हणजे 12 रुपये लिटर जे पाणी देणार होते ते आज नागरिकांना 60 रुपये 70 रुपये लिटरने पाणी प्यावं लागत आहे. तर आता जे पठाणी वसुलीकडे वळूया की हेच नळाच्या बिलाच्या वसुलीसाठी आता पठाणी वसुली होत असल्याची चर्चा म्हणजे मतदारांमधूनही होत आहे, काही नागरिकांमधूनही होत आहे. काही आमच्याकडेही तक्रारी करतात की आमचं बिल एवढं आलं, आम्ही बिल नाही भरलं तर आम्हाला आमच्या घरी गुंड प्रवृत्तीचे लोक येतात आणि वसुली मागतात. या बाबतीत काय म्हणणं आहे आपलं? या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की पुऱ्या देशामध्ये कुठल्याही म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये प्रायव्हेटीकरण टॅक्स वसुलीसाठी नाही आहे. हे म्हणजे महाराष्ट्रातलं अकोला शहर हे पुऱ्या भारतातलं एकमेव शहर असेल की ज्या ठिकाणी खाजगीकरणाच्या माध्यमातून टॅक्स वसुली केला जातो. हा तर सरासर नागरिकांची बेईमानी आहे. आज आपण पहा की न मागता 100 करोड रुपये आणून देणारे नागरिक अकोल्यामध्ये आहेत. आज 100 करोड जर नागरिक आणून देत असेल तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये जे भेटणारा 8% जो त्यांना बेनिफिट आहे हा कोणाच्या खिशात चालला? आज ज्यांनी कंपनी आणली त्यांच्या खिशामध्ये फुकटचे 8 करोड रुपये चालले. त्यांनी जे लोक टॅक्स भरत नाही, जे लोक 5-5 वर्षे 2-2 वर्षे 6-6 वर्षे टॅक्स भरत नाही त्यांच्याकडून वसुली करून दाखवावी, माझा हा प्रश्न आहे. नाही, आता टॅक्सच्या बाबतीत बोलले, महानगरपालिकेचे कर्मचारी ही व्यवस्थित पद्धतीने वसुली करत होते तेव्हा वसुली सुद्धा चांगली यायची. आता गेल्या 1-2 वर्षापासून मनपाची वसुली म्हणजे आता पगार द्यायला सुद्धा मनपाकडे पैसे नाही आहेत. तर आता ही ज्या तुम्ही म्हणता की कंपनी आहे, या कंपनीत कोणी पार्टनर असू शकतं का याच्यातला कोणी असं लोकप्रतिनिधी? मला असं वाटतं की या कंपनीमध्ये सत्ताधारी पार्टनर असतील किंवा असावे. त्याचं कारण असं आहे, ते जर नसतील तर त्यांनी केव्हाची ही कंपनी बरखास्त केली असती, केव्हाची ही कंपनी आणून पाडली असते अकोल्यामधून. ज्या पद्धतीने जिजिया कर सारखं वसुली या ठिकाणी होते, पठाणी वसूल सारखी होते. आज मला सांगा की बॉन्स ते काय म्हणतात बॉडीगार्ड आणि हे घेऊन जर वसुली होत असेल तर अकोल्याचा नागरिक कुठं म्हणजे खुश आहे किंवा कुठं त्याला हे आहे? आता तुम्ही बघाशी थोडं बोलताना असे बोलले की बाबा इथनं व्यापारी सुद्धा या मार्केटमधून सोडून चाललेले आहेत. ते हा म्हणजे व्यापारी सुद्धा आता अतिक्रमण आहे, या अतिक्रमणाला या भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांनी म्हणजे सपोर्ट करायला पाहिजे होता की बा इथे खरंच व्यापारी संकटात आहे. व्यापाऱ्यांच्या आज कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी इथे येऊन पडलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टी समोर तो अतिक्रमणधारक येतो आणि अतिक्रमण करतो, पण मनपा प्रशासनाकडून कुठली कारवाई करायला गेली तर कोणत्या दादा मामाचा किंवा लोकप्रतिनिधींचा फोन येतो. या बाबतीत थोडस तुम्ही जर थोडंसं. मला असं वाटतं की अतिक्रमणाला कुठलंही शासन पाठबळ देत नाही, परंतु अकोला असं शहर आहे की अतिक्रमणाला वारंवार पाठीशी घालण्याचा कार्यक्रम या अकोला शहरामध्ये होते. आज करोडो रुपये लागत लावून जो व्यापारी आपलं दुकान थाटलं त्यांनी त्याच्या दुकानासमोर हातगाडी लागते, त्याच्या दुकानासमोर मोठमोठे कपडे टांगल्या जातात, तर त्याचं दुकान दिसेल कुठून आणि त्याचं दुकान चालणार कसं? त्याच्यामुळे या अकोल्यातला व्यापारी सुद्धा कंटाळलेला आहे. मला असं वाटतं की अतिक्रमण हे कोणी सहन करू शकत नाही. आणि दुसरा एक मुद्दा आहे की अतिक्रमणच हे दंगा आणि भांडणाचं मेन कारण आहे. आणि ज्या पद्धतीनं अनाज बाजार आहे, कोठडी बाजार आहे, त्या ठिकाणचे जे 700-800 काही दुकानं जे तोडल्या गेली ते कशासाठी तोडल्या गेले? कोठडी बाजाराची अवस्था तुम्हाला माहित असेल की ज्या पद्धतीनं जवळपास 900 दुकानदारांची दुकाने त्या ठिकाणी मोडण्यात आली, अतिक्रमण काढण्यात आलं, अतिक्रमणाच्या नावावर दुकानदारांना बेरोजगार करण्यात आलं. आज मला असं वाटतं की त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण होत आहे पुन्हा. आणि अतिक्रमण करत असताना ही जागा मुळात कशासाठी खाली केली हाही मोठा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की हे व्यवस्था आहे, लोकांचे दुकानं तोडणं, त्या ठिकाणी जागा खाली करणं आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधून स्वमालकीच्या करून त्याच्यावर पैसा कमावणं. याच्यापेक्षा मला असं वाटतं की याच्यामध्ये दुसरा काही विषय नाही. आणि या लोकांना बेरोजगार करण्याचं जे कटकारस्थान हे या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. डॉक्टर साहेब, आपण थोडक्यात म्हणजे खूप माहिती दिली. आपण आता मतदारांना काय आवाहन करणार?
मतदार राजा हा म्हणजे सजग आहे. मला असं वाटतं की कधी नव्हे एवढा अकोला पश्चिम विधानसभेतील मतदार हा जागृत झालेला आहे आणि जागृत झाल्यानंतर तो शोधत आहे की बा या ठिकाणी जे अनैतिकता आहे, भ्रष्टाचार आहे, दुराचार आहे, लोकांना टॉर्चरिंग करण्याचा प्रयत्न आहे, या ठिकाणी तो बंद पडला पाहिजे. मला असं वाटतं तो हद्दपार झाला पाहिजे. आणि मला असं वाटते की या येणाऱ्या 20 तारखेला लोक मतपेटीमधून माझं जे बॅट निशाणी आहे 4 क्रमांकाचं बटन आहे, हे बटन दाबून ज्या पद्धतीनं सिक्सर मारला जातो आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातो, त्याप्रमाणे या ठिकाणचा संपूर्ण भ्रष्टाचारी प्रवृत्ती, दुराचारी प्रवृत्ती, विकास न करणारी प्रवृत्ती या ठिकाणून हद्दपार करणार आहे. तर डॉक्टर साहेब, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आपला अमूल्य वेळ काढून प्रचारात अमूल्य वेळ काढून आलात, त्याबद्दल आपल्या आभार. धन्यवाद.